छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे। तिसरी ही मुलगीच होणार असल्याचं समजता सासरच्या मंडळींनी चक्क घरीच बनावट डॉक्टर बोलावून एका 26 वर्षीय विवाहितेचा बळजबरीने गर्भपात केलाय। या मानुष प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। नारेगावमधील बलूच गल्लीत राहणाऱ्या 26 वर्षीय विवाहितेला आधीच 2 मुली आहेत। त्या तिसऱ्यांदा 5 महिन्याच्या गर्भवती असताना त्यांच्या सासरच्यांनी मुलगा की मुलगी जाणून घेण्यासाठी क्रूर कट रचला। 6 मार्च रोजी पती अरबाज सय्यद हा 2 अनोळखी पुरुष आणि एका महिलेला डॉक्टर म्हणून घरी घेऊन आला। त्यांच्याकडे गर्भलिंग निदानासाठी एक मशीनही होती। पीडितेने या तपासणीला विरोध केला, तरीही बळजबरीने तिची तपासणी करण्यात आली। जेव्हा तिसरी मुलगीच असल्याचं स्पष्ट झालं, तेव्हा आरोपी पती सासू आशिया आणि सासरा फेरोज यांनी तिला मारहाण करत बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या। पीडितेला प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिच्या माहेरच्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केलं, मात्र पोलीस पोहोचण्यापूर्वीच बनावट डॉक्टर आणि सासरची मंडळी मागच्या दारानं पसार झाली। या घटनेनंतर पीडितेची प्रकृती बिघडली होती। त्यांच्यावर उपचार केल्यानंतर आता त्यांची प्रकृती स्थिर आहे। MIDC सिडको पोलीस ठाण्यात पती अरबाज सय्यद, सासू सासरा आणि गर्भपातासाठी मदत करणारी कमळ तिनगोटे यांच्यासह इतर 3 अज्ञात आरोपींविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे मुलीच्या जन्माचा द्वेष करून अशा प्रकारे क्रूर कृत्य केले जात आहे। बेकायदेशीर गर्भलिंग निदान आणि अमानुष गर्भपाताच्या प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी बेड्या ठोकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।